हाय ठेवलाय का गॅस? हा कसला तूप आहे? कृष्णा तूप. हे किती आहे मम्मी? अर्धा किलो. आता हे काय, हे कट करते ना? हे असलं आपली ती हे रेग्युलरची काय कढाई. आता हे कट केलं. आता काय हे टाकते याच्यात. हा तूप मम्मी थोडासा स्वस्त असतं ना? नाही, हे सफेद असते म्हणून मी हेच मागवते. हे टेस्ट एकदम काय हे चांगली असते ना. आपण हे भातासोबत पण काय हे खातो. गाईचं तूप असते ना सफेद. भातासोबत पिवळे असतात ते डालडा हे वगैरे असतात. हे कसं डालडा नाही, सफेद असते गाईचं हे पिवळं. आपण हे कसं जेवणामध्ये पण काय यूज करतो डेली, म्हणजे जेव्हा पण असं काय गोरव तेव्हा आपण हे यूज करतो. 1 किलो आहे ना, हे काय ठेवले मी. चाळलं का हे तुम्ही? म्हणजे ते हे गोठळे नको. गोठळे नको म्हणून मी चाळून ठेवले. साखर पण अर्धा किलो घेणार. अर्धा हे किलो. अच्छा, पण ते कसं कळणार आहे अर्धा हे किलो? अंदाजे नाही तर ते किराणा हे मधनं काही ते मागवायचं अर्धा किलो. ते लोक कसे देतात बरोबर. आता हे काय आई हे करायचं बराच वेळ घाटायला. हे काय खूप वेळ काय घाटायचं? हे किती वेळ? मग आलं ना, मग शेवटी 2 चम्मच रवा टाकायचा. म्हणजे टाळ्याला चिटकत नाही बेसन लाडू. मला तर ते तुझे हे बेसन लाडू काय ते खूपच काय आवडतात. आणि जो कोण काय हे खातं काय ते हे मागतच राहतं. चांगले केले ना आई. बेसन 1 नंबर हे बनवते तू. बेसनाचे लाडू सगळेच चांगले बनवते. मेथीचे लाडू, मेथीचे पण एक नंबर असतात भारी ते. आणि हे बेसन 1 नंबर असतात. नारळाच्या वड्या. आता काय करते, हे गॅस लहान केला, आता घाटतच राहायचं असं. अच्छा, आणि मग तू हे दिवसभर काय ते हे ठेवणार ना आई? दिवस ठेवलं म्हणजे आज तुम्ही काय ते हे संध्याकाळ काहीतरी तू करते, हे रात्री करते, मग तू सकाळी वळणार. हे साखर टाकून मग ते वळणार ना. हे काहीतरी ते थंड ना हे करायचं आपल्याला. हे बॅटर गरम गरम करायला गेली तर असे नरम पडतात. गोल नाही आकार येणार. म्हणजे तू आता फक्त काय ते भाजते आणि मग हे डिश ठेवणार ना, आणि मग ते सकाळी हे साखर हे करून वळायचे. पण हे किती मिनिटं? ड्रायफ्रूट टाकून हे आता किती अर्धा तास मध्येच मोठा करायचा, लहान करायचा. हे मोठा लहान असं, म्हणजे ते करपायला नको ना एकदम असं काळं हे वगैरे. हे अर्धा किलो घेतले ना, अर्धा किलो तूप आणि साखर त्याच्या दुप्पट एकदम. म्हणजे अर्धा किलो तूप, जेवढं बेसन असेल तर 1 किलो साखर. 1 किलो हे साखर, पिठी साखर. म्हणजे अर्धा किलो काय हे बेसन आहे तर 1 किलो हे साखर. पिठी साखर असं. चांगले गोड होत. म्हणजे 1 वाटी असेल काय तू बेसन. अर्धा किलोला अर्ध घातला किलो साखर तर पुचट होणार. चव नाही काय हे लागणार. हे कलर आता काय ते चेंज होईपर्यंत ना हे करायचंय अर्धा तास. मध्येच मोठा करायचा, मध्येच लहान करायचं, निघत राहायचं. खाल्लं लगेच करायचं. ही आपल्या आईची रेसिपी आणि पहिले सगळं तीच करायची. आता काय फक्त थोडं मदत करतो मी आणि तू पण ना. हे असं कलर चेंज झाला
मैसूर पाक सारखं ते परत ते हे रवा वरती टाकून वरती घालायचं. काय हे येतं ना आई, हा. दुधासारखं असं वरती वरती. हे हे काय टाकते? रवा 2-3 चम्मच ती रवा टाकते. 4 चम्मच ना, बारीक चम्मच. हा. 10 मिनिटं काय झाले आई म्हणजे. हा, आता हे काय ही जास्त हे जिभेला हे नाही होत, काय टाळूच्या जिभेच्या टाळूला चिटकत नाही लाडू लाडू. म्हणून ते हे रवा टाकला. रवा टाकायचा. आणि आता हे काय ते किती मिनिटं हे करायचं? 10 मिनिटं, 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. मग झालं ना, मग झालं. हे ठेवायचं ना, मग ते गार हे करत थंड. ठेवायचं. हा. मग हे असं करून ठेवलं ना, आणि कधीही करा. चालेल. केव्हा पण काय तर इथे करा की चालेल ना. पिठी साखर मिक्स करायची. फ्रीज मध्ये काय हे राहतं का आई असं हे करून फ्रीजमध्ये ठेवलं? नाही, बाहेरच ठेवायचं. बाहेर 1 दिवसासाठी ना हे राहील असं बाहेर पिठी साखर करून ठेवलं की वेलची, मम्मी काय ड्रायफ्रूट हे 2-3 हे दिवसांनी पण ते हे वळले तरी चालेल ना तरी चालेल. लाडू. हा. म्हणजे हे फक्त काय ते करायचं, मग हे आरामात काय हे होतं. काय महिनाभर टिकतात लाडू ना, बेसन लाडू. हा. त्याला काय नाही. महिना काय ते हे 3-4 काय हे महिना टिकेल केलं तर. फक्त रव्याचे ते खोबऱ्यामुळे हा ते टिकत नाही, टिकत नाही जास्त. रव्याचे 8-10 नाही दिवस टिकत, हे टिकतात. हा. आता हे आपण हे गणपतीसाठी करतोय ना आई लाडू. हा. हे 5 मिनिटं हे झालं ना, आता काय गॅस घालवते. आता आपण गार उद्या करायची. टाकणार ना आई हे पिठी साखर. हा. असा ब्राऊन रंग आला. उद्या ते ड्रायफ्रूट, वेलची आणि पिठी हे आता काहीतरी ते थंड करायचं ना. हा. थोडंसं बंद केल्यावर घाटायचं, म्हणजे थोडं टेम्परेचर कमी झाल्यावर म्हणजे. आता हे आपण थंड करायला ठेवलेलं, तर असं वरती असं हे तूप सुटतं. ते काय घाबरायची गरज नाही, ते पूर्ण सुकून द्यायचं. नाहीतर आत्ता पण साखर टाकली तरी चालेल, पण युजली आपण दुसऱ्या दिवशी सकाळी आई आपली साखर टाकते. आता काय हे डिश ठेवणार ना. हां, झाकून टाकणार. हे काय चम्मच काढला. काय नाही, सुकून जाईल हे उद्या पूर्ण तूप. सकाळी थंड झालं की ते होईल ना कडक. काय नाही, झाकून ठेवणार असं. आणि मग हे सकाळी करायचं ना लाडू. हो. काय टाकते आता? वेलची. वेलची पूड आणि काय जायफळ पण आहे ना आई. हे काय बदाम तुकडे. बदाम काजू हे काय पण हे टाकू शकतो ना, पिस्ता. आणि हे काय हे मनुके तर कंपल्सरी लागतात ना आई. आणि हे काय पिठी साखर ना हे आई. किती 1 किलो ना. आणि ते हे केली ना आई आपण काय गोठळे फोडून बारीक केले, चाळली ना ती पिठी साखर. हे म्हणजे जास्त चाळून काय घेतलं. हे होतं गोठळे. हे आता काय मिक्स करायचं मम्मी. हे काय आता हाताने मळते. जसं पीठ कसं हे मळतात हा तसं. हे कोणी शिकवलं आहे तुला लाडू हे बनवायला? कोणी नाही, नुसतं बघून. म्हणजे ते तुमच्या हे घरी करायचे कडे ना. हे असेच करायचे सेम टू सेम. हे मिक्स करून काय हे झालं ना आई. आता काय करते? आता हे वळाचे लाडू. कसे वळते?
हे असेच आई हे वळायचे असतात. मग असे गोल गोल फिरवायचे, मग त्याला तेलकट येईल, असं शाईन मारेल. झालं ना हे लाडू. हे असं काय करते हे मम्मी, दाबते का हे असं? म्हणजे घट्ट येते लाडू, असं घट्ट वळायचं, हे तुटत नाही. आणि जर कोरडं काय हे वाटत असेल तर काय थोडं वरून तूप टाकायचं ना. आणि हे असं काय करते गोल गोल वळायचं, हे शायनिंग येते, असं शायनिंग. त्याला तेलकटी शाईन येते. गोल गोल मग काय हे केलं की हे शाईन येते. हे झाले ना 2 आई. झालं. हे काय ते 3 बोटाने ना मम्मी दाबायचं. असं पण करतात. ते छोटे नाही ना मम्मी काय होणार लाडू? छोटे पण होतात, मोठे होतात, आपण करू तसे. झालं.